नमस्कार, मंडल न्यूज मध्ये मी अतुल चव्हाण स्वागत करतो. मंडळी, विसर्जनाला सकाळपासूनच आज छत्री तलाव परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे. जवळपास आज या ठिकाणी हजारो नागरिक अमरावतीकर आपापल्या घरचे गणपती घेऊन येत आहेत आणि जे विसर्जन करतायत. या ठिकाणी 3 कृत्रिम तलावांची महानगरपालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये घरगुती गणपतींचं आणि छोट्या मोठ्या मंडळांच्या गणपतीचं पण विसर्जन आज दिवसभरात इथे होणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे की जवळपास 35 ते 40 हजार गणपती मागच्या वर्षी शिरले होते. यावर्षी पण तेवढीच संख्येत अमरावतीकर या ठिकाणी भेट देऊ शकतात. चोख बंदोबस्त महानगरपालिकेकडून, पोलीस व्यवस्थापनाकडून करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठली अनुचित घटना या ठिकाणी घडू नये. अबालवृद्धांचा आनंद, अतिशय उत्साहात आज या ठिकाणी गणपतीचं विसर्जन होतो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार सर्वांना. अमरावती महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्री तलाव या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेतर्फे 3 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहे. त्याची साईज सांगतो मी तुम्हाला. एक 100 फूट बाय 30 फूट बाय 15 फूट, दुसरा जो आहे 60 फूट बाय 25 फूट बाय 15 फूट, तिसरा जो आहे 60 फूट बाय 25 फूट बाय 15 फूट, असे 3 कृत्रिम तलाव आहे. या ठिकाणी बॅरिकेटिंगची व्यवस्था केलेली आहे, स्टेजची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांसाठी येण्या जाण्यासाठी 2 मार्ग इथे तयार केलेले आहेत. येण्याचा मार्ग वेगळा, जाण्याचा मार्ग वेगळा. परत लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे मोठ्या प्रमाणात. फ्लायओव्हर पासून, दस्तूनगरच्या फ्लायओव्हर पासून तर विसर्जन स्थळापर्यंत लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅमेरे सुद्धा लावलेले आहे. काही अशी घटना घडली तर ते आम्हाला त्वरित कळायला हवं. तसेच नागरिकांकडून सुद्धा आम्हाला या ठिकाणी दरवर्षी सहकार्य मिळते. काही संस्था आहेत, त्या संस्थांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेले आहे. त्या संस्था सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आमच्या महानगरपालिकेतर्फे अग्निशमन विभागाचे जे जलतरणपटू आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत. तसेच अतिक्रमण विभाग, JCB क्रेनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मागच्या वर्षी 15 फुटापर्यंत या ठिकाणी गणपती आले होते. या वर्षी सुद्धा शक्यता आहे की 12 ते 15 फूट पर्यंत गणपती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही क्रेनची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारे खूप आम्ही छान व्यवस्था केलेली आहे. नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की या ठिकाणी विसर्जन करण्याकरता यावे आणि खूप छान विसर्जन स्थळाची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. एकंदरीत किती नागरिक इथे दिवसभरात येतील याचा अंदाज? मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मागच्या वर्षी अप्रॉक्सिमेटली 35,000 घरगुती गणपतीचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे. आणि जे आपले मंडळाचे जे गणपती आहे, मंडळाचे 600 मंडळाचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे. यावर्षी सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी सुद्धा 35 ते 40,000 या पहिल्या दिवशी आज या ठिकाणी विसर्जन होणार. आणि मंडळाचं सुद्धा 600 ते 700 मंडळाचं 5 दिवसामध्ये, म्हणजे 17 ते 21 विसर्जनाची डेट आहे. त्या 5 दिवसामध्ये मंडळाचे गणपती 600 ते 700 मंडळाचं गणपतीचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे. आणि या परिसरात, छत्री तलाव परिसरात 2 विभाग करण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी वाहनतळाच्या नंतर हा एक संपूर्ण बराच मोठा परिसर आहे, ज्या ठिकाणी गणपतींसाठी आरती करण्यासाठी व्यवस्थित टेबलची अरेंजमेंट केलेली आहे. ज्या टेबलवर ठेवून तुम्ही आपल्या गणपती बाप्पांचं शेवटचा निरोप देऊ शकता, आरती करू शकता. आणि त्यानंतर पलीकडच्या भागामध्ये तलावांची व्यवस्था आहे, जिथे गणपती बाप्पांना विसर्जन करता येतं. आपल्यासोबत काही भाविक आहेत ज्यांनी नुकतीच आरती केलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आज त्यांच्या गणपती विसर्जनासंदर्भातल्या त्यांच्या भावना. गणपती बाप्पा मोरया. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आणि आज इतके आपले गणेश भक्त मंडळी जितके आलेले आणि इथे जो आनंद सगळीकडे वातावरण जो बघतोय एकदम प्रफुल्लित आणि आनंदित आहेत प्रत्येक लोक. तर हेच आहे की गणपती बाप्पा आपले सगळे दुःख आणि दर्द सगळे विघ्न हरो, हीच मी बाप्पा पुढे प्रार्थना करतो. आणि गणपती बाप्पा मोरया. कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा, बहुत सुंदर. यहाँ का अरेंजमेंट भी अच्छा है और बाकी पब्लिक भी ज़्यादा है. मेरे ख्याल से शाम तक और ज़्यादा हो जाएगी. और हमारा गणपति बप्पा का विराजमान हुए थे, अभी विसर्जन के लिए आए हैं. बस हमारी हर मनोकामनाएं पूरी हो, भाई यही बाप्पा से आशीर्वाद. मोरया, पुढच्या वर्षी लोकरिया. खूप चांगलं वाटतं इकडे आणि पुण्याला असतो त्यामुळे इकडे आलो 10 दिवसाच्या गणपतीसाठी. त्यामुळे इकडे उत्साहाचं वातावरण असतं आणि मजा येते खूप आम्हाला लहान पोरांसोबत तिकडे यायला. त्यांना पण खास कर मजा येते. पण गणपती बाप्पा मोरया. काय सांगाल? बहुत अच्छी सुविधा है और
छोटे बच्चों का इसका बहुत पाबंदी है यहाँ पर और बहुत अच्छी सुविधा है। गणपती बाप्पा हात नाही पण हात लावतो. गणपती बाप्पा मोरया. आम्ही गजानन महाराज मंडळ करून आलेलो आहे रविनगर अमरावती. इथे आम्हाला खूप आज थोडस इमोशनल तर आहोत आम्ही. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहे, आज जाणार आहे. पण तरी आम्ही आज गणपती बाप्पांना खूप आनंदाने विदा करणार आहे. थँक्यू. 10 दिन बहुत अच्छा लगा, गणपति बप्पा हमारे घर आए, पर अभी विसर्जन के लिए अच्छा नहीं लगता है कि हम लोग विसर्जन करते हैं, पर वो करना ही पड़ता है. आज जरी विसर्जन आहे, आम्हाला त्याचं दुःख पण आहे विसर्जन असल्यामुळे बाप्पाच्या जायचं, बट तरी एक पुढच्या वर्षी लवकर येईल गणपती, एक आस सुद्धा आहे म्हणाल. तर म्हणून आम्ही सगळेजण आमचं महिला मंडळ आणि सगळे मंडळातले लोक घेऊन, मित्रमंडळ घेऊन, कार्यकर्ते वगैरे आलोय विसर्जनासाठी छत्री तलाव इथे. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा. आमचा हा गजानन गणेश मंडळ आहे. आम्ही रविनगर अमरावतीमध्ये असतो आणि आम्ही दरवर्षीच इथे गणपती शिरवायला येतो. तर आम्हाला खूप हौस असते की आम्ही सगळं महिला मंडळ ट्रकमध्ये बसून येत असतो, कारण आम्हाला खूप आवडते ट्रकमध्ये. आणि काही जे ट्रकमध्ये नाही बसू शकत ते लोक गाड्यामध्ये येतात. तर आम्हाला खूप मजा येते इथे यायला. आणि आम्ही सगळे मंडळाचे लेडीज सुद्धा सोबत असतात, छोटे मुलं मोठे सगळे मिळून आम्ही इथे गणपती शिरवतो आणि नंतर आम्ही जेवण पण करतो इथे आल्यानंतर. गणपती बाप्पा. साईनगर कडून आलो मी आणि आज गणपतीचं विसर्जन आहे, तर आम्ही सहपरिवार आलो. ह्या माझी मम्मी, ह्या वडील आहे आणि हा भाऊ आहे. तर खूप भारी वाटत आहे आज जे विसर्जन आहे. एवढं आनंदमय वातावरण आहे आज की खूप मस्त वाटत आहे. बस भक्तिमय वातावरणामध्ये गणपतीच्या विसर्जनासाठी आलोय. बस चला बोला गणपती बाप्पा मोरया. एवढे गणपतीचे 10 दिवस एवढे उत्साहात गेलेले आहे की आम्हाला शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही. आणि 10 दिवस आमच्या घरी गणपतीचा एवढा चांगले कार्यक्रम आम्ही केले आणि याच्याही पुढे करत राहू. आणि आज गणपती बाप्पा आम्ही शिरवत आहे, आम्हाला खूप दुःख होत आहे, पण आनंदाचा पण दिवस वाटत आहे आम्हाला. 10 दिन बहुत अच्छे गए. पूजा आरती सब सेवा सब अच्छी हो गई. गणपति पापा जा रहे तो हमको अच्छा नहीं लग रहा.